लोकांच्या भल्याचे नाही. उपद्रव मूल्यता खूप आहे, उपयुक्त मूल्यता काही नाही. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखादा पोलीस अधिकारी धमकवणारा गुंडाने तर कोण आहे? लोकांना गुंडा म्हणतो, आम्हाला गुंडा म्हणतो. तू कोण आहे? आपण बघितलं पाहिजे, आपलं स्वतःचा आत्मचिंतन केलं पाहिजे. स्वतः नंतर माफी मागता, शिवाय त्याचा माफी मागता. तर काय वय आपलं, किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले, आपण काय बोललो पाहिजे? आपण जबाबदार व्यक्तिमत्व, आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात. एवढं पण त्या लोकांना भान नाही. त्या माथा फिरलेला माणूस आहे. राजकीय स्तराच्या बाबतीत बोलत झाला तर मी माझ्या बाबतीत बोलेल की या 1-2 दिवसामध्ये मी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या राजकीय स्तराच्या संदर्भात मी स्वतः जेव्हा मी याचं आत्मचिंतन करतो तर मलाही वाईट वाटतंय आणि मी पण काहीतरी निर्णय लवकरात लवकर घेला या राजकीय स्तराच्या बाबतीत. आता याच्यामध्ये मला असं वाटतंय की कोण पण कोणाच्या पण इतक्या राजकारणात त्या पदं घेऊन, संसदीय पदं घेऊन लोकांना संपवण्याचं काम करायचं, विरोधकांना संपवण्याचं काम करायचं, या सगळ्या विषयाला मी 35-40 वर्षातून अनुभवतोय. आणि आज खऱ्या अर्थाने मुक्ताईच्या या पावनभूमीमध्ये मी इथे सगळ्यासमोर आहे, आपल्यासमोर आहे. आपण विषय काढून सांगतो की राजकीय स्तर खऱ्या अर्थाने घसरलाच आहे आणि अशा ठिकाणी आता किती राहावं हा विचार मी स्वतःच करतोय. एवढे 1-2 दिवसामध्ये मी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर येईलच, पण या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने मन खऱ्या अर्थाने दुखतं. या बाबतीत इतक्या चांगले मोठे मोठे पदं घ्यायचे मी लोकांचं आयुष्य म्हणजे विरोधकांचं आयुष्य बर्बाद करायचे पदं वापरायचे, लोकांच्या उपयुक्त मूल्यतेसाठी काही करायचं नाही. अशा पद्धतीचं राजकारण जर जात असेल तर विचार केला पाहिजे. मी स्वतः विचार करेल, मी बाकीच्यांना नाही सांगणार, पण मी स्वतः विचार करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावरून बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर महायुतीचे काय होईल सांगता येत नाही, कारण खडसे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सत्ता जाते. याबद्दल काय सांगा? आता आमदार म्हणतात की सत्ता जाते होते, हा आमदारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमदारांनी कधी एक वेळा पक्ष म्हणून निवडणूक लढवली, शिवसेनेच्या रुग्णावर लाथ मारली होती, ते जग जाहीर आहे. त्या काळात सत्ता गेली होती, अपक्ष म्हणून उमेदवार शेवटी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं होतं. त्यावेळेस आमदार विरोधामध्ये होते, मी सत्तेमध्ये होते. सत्तेचा खेळ तर असा चालणार आहे. पण आमदार म्हणता पांढऱ्या पायाचा आहे, तू मला पांढऱ्या पायाचा म्हण, वाकड्या पायाचं म्हण, गुंड म्हण, मी तुमच्या उरावर बसणार आहे जर 2 नंबरचे धंदे चालू असतील तर. जे माफिया आहे त्यांना जेलमध्ये टाकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे सगळे वाळू माफिया एवढे डंपर आले आहेत. आता नवीन मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास 40 ते 45 डंपर नव्यानं आले. एकाएकी झाले. कशासाठी आले? मुरुम वाहण्यासाठी, रेती वाहण्यासाठी. इथं काय उद्योग आहे? इथं काय MIDC आणायचे म्हटले आमदारांनी. किती आयुष्य अर्धा चालला गेला MIDCने आणली. ज्या मुक्ताई मंदिरामध्ये आमदार अशा गोष्टी करतात, त्या मुक्ताई मंदिराच्या साठी 1 रुपया सुद्धा 7 वर्षात त्या आमदारानं दिला नाही आणि तो वारकरी म्हणायला गेला तिथे.